नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुप्रियाज लर्निंग हबवरती. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.2 मधला तिसरा प्रश्न. या अगोदरचे प्रश्न आपण या अगोदरच्या पार्टमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर आपला आजचा तिसरा प्रश्न आहे x अधिक y बरोबर 0 आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्ष द्या. मार्च 2019 मध्ये हा प्रश्न 3 मार्काला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आता एवढ्या लक्ष देऊन शिका की नंतर पेपरच्या टायमाला फक्त तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. तर आपण आजचा प्रश्न पाहूयात. पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 0. आपण x अधिक y बरोबर 0 या समीकरणाला गृहीत धरून x आणि y च्या किमती काढायच्या आहेत पहिल्यांदा. मग नंतर 2x वजा y बरोबर 9 या दुसऱ्या समीकरणाला गृहीत धरून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. अगोदर आपण x अधिक y बरोबर 0 हे समीकरण आपण सोप्या पद्धतीनं मांडू. x अधिक y बरोबर 0 आहे. आपण ज्या आता या रखाना मांडायचा यामध्ये आपण x आणि y च्या किमती काढणार आहोत. तुम्हाला तर माहीतच असेल, मी गेल्या पार्टमध्ये शिकवलेलं आहे. इथे x हे चल असतं, इथे y आणि ते x, y हे चल असतं. या रखान्यामध्ये x च्या किमती, या रखान्यामध्ये y च्या किमती आणि या रखान्यामध्ये x आणि y च्या किमती आपल्याला काढायच्या असतात. कोणत्या तरी एका चलाच्या किमती आपल्याला गृहीत धरायच्या असतात विद्यार्थी मित्रांनो. आता आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 0. आपल्याला ज्या चलाची किंमत आपल्याला आता गृहीत धरायची आहे त्या चलाची किंमत आपण दुसऱ्या चलाच्या बरोबर करायची. म्हणजे x अधिक y बरोबर 0 आहे. हे y जशास तसं घ्यायचं, बरोबर हे अधिक x आहे, इकडे जाऊन वजा x घ्यायचं. म्हणजे जी आपण x ची किंमत घेईल तीच आपली y ची किंमत फक्त वजामध्ये जाईल. आता आपण x च्या किमती गृहीत धरायच्या आहेत. x ची किंमत आपण घेऊ वजा 2, 0, 2 आणि 5. आता आपल्याला सोडवायची सुद्धा गरज नाही. आपण y बरोबर आपली किंमत काय आहे वजा x. मग आता y बरोबर x ची किंमत काय आहे वजा 2. वजा 2 बरोबर y बरोबर वजा गुणिले वजा 2, वजा वजा अधिक होईल. मग y बरोबर आपल्याला किंमत मिळेल 2. मग ते x, y च्या किमती लिहायच्या असतात. अगोदर x या चलाची वजा 2, नंतर y या चलाची किंमत लिहायची असते. आता y बरोबर वजा x आहे. आता x बरोबर 0 आहे, मग y बरोबर वजा 0. 0ला काय चिन्ह वगैरे नसतं म्हणून 0 जशाच तसं. आता x आणि y च्या किमती किती आल्या 0, 0. आता x ची किंमत 2, y बरोबर वजा x आहे, इथं 2 आहे म्हणून इथं वजा 2. आपल्याला किंमत मिळाली 2, वजा 2. इथं अधिक 5 आहे वजा 5, कारण y बरोबर x ची जी किंमत आहे त्याला वजा करून लिहायचं आहे आपल्याला. आता आपल्याला x आणि y ची किंमत मिळाली 5, वजा 5. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण या समीकरणाला अशा पद्धतीनं मांडलं म्हणून आपल्याला खूप सोपी पद्धत मिळाली. आपल्याला सोडवायची सुद्धा गरज लागली नाही. आता दुसरं समीकरण आहे आपलं 2x वजा y बरोबर 9. तर आपण इथे सोडूयात. 2x वजा y बरोबर 9. त्यासाठी आपल्याला आणखीन एक रखाना मांडून घ्यावा लागेल. लक्षात घ्या, केव्हाही 4 किमती घ्यायच्या, 3 घेतल्या तरी चालतात, पण आपण आपल्या सेफ्टीसाठी एक एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे आपण चुकू नाही शकणार परीक्षेत. आता आपण असाच एक रखाना मांडायचा. आत्ता सांगितल्यासारखंच इथे x चल, इथे y चल आणि इथे x, y चल. आपलं समीकरण आहे दुसरं 2x वजा y बरोबर 9. आता आपल्याला y बरोबर, आता आपण या समीकरणाला, जसं या समीकरणाला आपण सोप्या पद्धतीनं मांडून घेतलं, याही समीकरणाला आपण सोप्या पद्धतीनं मांडून घेऊ. आपण घेऊ y बरोबर हे 2x इकडे 2x वजा 9. म्हणजे कसं झालं,
2x हे जशास तसं हे अधिक 9 इकडे वजा 9 आणि हे वजा y आहे तिकडे y, पण मी डायरेक्ट केले, इथे करून दाखवते तुम्हाला कसं केलं आहे आपण. विद्यार्थी मित्रांनो 2x हे अधिक 9 आहे, हे वजा 9 तिकडे जाऊन आणि वजा y आहे इकडे जाऊन अधिक y, यालाच आपण असं मांडलं आहे. आता आपण यामध्ये x आणि y चलाच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला. x किंवा yच्या आपण आता y बरोबर 2x वजा 9 आहे. मग आपल्याला x चलाच्या किमती काढायच्या आहेत, कारण आपण y बरोबर हे सूत्र काढलेलं आहे. आपण x चलाची किंमत घेऊयात 0, 4, 5, 6. तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. आता x,0 असताना एक्सची किंमत 0 असताना yची किंमत आपल्याला काढायची आहे. आता यामध्ये y बरोबर काय आहे 2. आता एक्सची किंमत आहे 0, 0 वजा 9. y बरोबर शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तर 0च असतं. 0 वजा 9, y बरोबर किती किंमत आली वजा 9. एक्सची किंमत 0 असताना yची किंमत आली वजा 9. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे जर लक्ष देऊन सोडवलात तर तुम्ही. आता एक्सची किंमत 4 आहे. आता इथे आपण याच समीकरणानुसार एक्सची किंमत एक्सच्या जागी 4 ही किंमत ठेवायची. आपल्याला दुसरी yची किंमत मिळेल. y बरोबर 2, एक्सची किंमत आहे 4 वजा 9, y बरोबर 8 वजा 9. y बरोबर किती किंमत आली वजा 1, कारण मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा 1. 4, वजा 1. तिसरी किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो 5. आता 5 ही किंमत एक्सची किंमत 5 असताना आपल्याला yची किंमत काढायची आहे. 2 गुणिले 5 वजा 9. y बरोबर किती आलं 10 वजा 9. मग y बरोबर किती किंमत आली आपल्याला 1. एक्सची किंमत 5 असताना yची किंमत आपल्याला किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो 1. आता याच पद्धतीनं आपण एक्सची किंमत 6 असताना yची किंमत काढू. डायरेक्ट मांडते मी या सूत्रात. 2 गुणिले 6 वजा 9. एक्सच्या जागी 6 ठेवलं. y बरोबर 12 वजा 9. y बरोबर किती किंमत आली 3. मग आता एक्सची किंमत 6 असताना आपल्याला yची किंमत किती मिळाली 3. 6, 3. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मार्च 2019 मध्ये बोर्डाच्या पेपरला आलेला आहे. तुम्ही लक्ष देऊन सोडवा आणि लक्ष देऊन बघा मी कसं शिकवते ते. आता आपल्याला पहिल्यांदा 2 समीकरण दिलं होतं. x अधिक y बरोबर 0. दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. आपण ही मांडणी केली. त्यामध्ये x अधिक y या समीकरणाला असं मांडलं म्हणजे आपल्याला सोपं होऊन जाईल. आपण जी एक्सची किंमत घेते त्याची वजामध्ये yची घ्यायची, त्यामुळे आपल्याला सोपं पडेल म्हणून आपण तसं केलं. मग दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. 2x वजा y बरोबर 9 मध्ये पण आपण अशी मांडणी केली, म्हणजे x किंवा y चलाच्या किमती ठेवताना आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळून जाईल. आपण हे सूत्र असं मांडून एक्सच्या किमती घेतल्या. मग yची किंमत yचं समीकरण होतं 2x वजा 9. मग आपण हे सोडवलं. आपल्याला x आणि y या चलाच्या दोन्ही समीकरणाला गृहीत धरून काढलेल्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण याच x आणि y चलाच्या किमती आपल्याला आता आलेखावर मांडायचा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही लक्ष द्या. आलेखावर मांडण्यासाठी आपल्याला आलेख वही घ्यावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता आपण या x चलाच्या आणि y चलाच्या किमती काढलेल्या आहेत. आपल्याला पूर्ण आलेखावर मांडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्या दोन्ही समीकरणाची उकल मिळून जाईल. आता लक्षात घ्या, ही जी आडवी रेषा असते ते x अक्ष असतं आणि जी उभी रेषा असते ते y अक्ष असतं. प्रमाण लिहायचं y अक्षावर 1 सेमी बरोबर 1. आता आपण x आणि y चलाच्या ज्या किमती मांडणार आहोत त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे. इथे पहिल्या रकान्यात आहे 5, त्यामुळे वजा 5 ही आहे आणि अधिक 5 ही सर्वात मोठी संख्या आहे, त्यामुळे मी 8 पर्यंत घेतला आहे. पूर्ण दोन्ही अक्षावर एकाच किमतीपर्यंत घ्यायच्या, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज नाही होणार. मोठी संख्या पाहायची आणि त्या संख्येपर्यंत घ्यायचं, नंतर म्हणजे आपल्याला पुढे जाऊन अडचण येणार नाही. तर आता आपण x अक्ष आणि y अक्षावर x, y चलाच्या किमती मांडणार आहोत. तर यामध्ये तुम्ही लक्ष द्या, यामध्ये आपल्याला x, y या चलाची किमती आहे. पहिली आहे वजा 2, 2. x अक्षावर वजा 2 आहे आणि y अक्षावर 2 आहे.
एक्स अक्षावर -2 डाव्या बाजूला असतं, एक्स अक्षावर -2 आणि वाय अक्षावर 2. वाय अक्षावर वरती असतात धनसंख्या, इथे आलं संख्या ही -2, 2. दुसरी संख्या आहे 0,0, ते इथेच येणार, त्यामुळे त्याला काही आपण निर्देशांक दाखवायचा नाही त्याचा. दुसरी संख्या आहे 2,-2. पुढची संख्या आहे 2,-2. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर -2. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर -2. वाय अक्षावरच्या ऋण संख्या खाली आपल्याला इथे दाखवून घ्यायचे 2,-2. त्याच्या पुढची संख्या आहे 5,-5. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर -5. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर -5. इथे 5,-5. आता आपण हे जे निर्देशांक दाखवलेले आहेत ते आपल्याला एकत्र करून म्हणजे त्यात रेष जोडून घ्यायचे. लक्ष द्या, पेपरमध्ये असं गडबड होऊ शकतं. बरोबर असं बिंदूवर स्केल ठेवून रेष मारायचे. ही जी रेष आहे ते आपण कोणत्या समीकरणाला गृहीत धरून म्हणजे एक्स आणि वाय चलाच्या किमती काढलेल्या आहेत. एक्स अधिक वाय बरोबर 0. या रेषेला नाव द्यायचं एक्स अधिक वाय बरोबर 0. तर आता आपण दुसऱ्या समीकरणाच्या ज्या एक्स आणि वाय चलाच्या किमती काढलेल्या आहेत त्या आपण इथे या आलेखावर दाखवून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या रखान्यात आपल्याला सर्वात मोठी संख्या 9 दिसते. पहिल्या रखान्यामध्ये एक्स आणि वाय चलाच्या किमती काढल्या, तिथे मोठी संख्या 5 होती. आता दुसऱ्या रखान्यामध्ये 9 दिसते. आपण त्यामुळे आलेखावर 8 पर्यंतच मांडलेले आहेत. आपण 9 पण मांडून घेऊयात. आता एक्स अक्षावर उजव्या बाजूला धन संख्या असते, डाव्या बाजूला ऋण असते, इथे -9. पूर्ण आलेखावर मांडायचं, म्हणजे एका अक्षरावर मांडलं आणि दुसऱ्या अक्षरावर नाही मांडलं असं नाही करायचं. इथे -9. आपण याला पूर्ण करून घेऊया. असं गेलं. आता दुसऱ्या रखान्यामध्ये आहे 0,-9. 0 एक्स अक्षावर आणि -9 वाय अक्षावर. हे इथे आलं बिंदू -9. इथे नाव देऊन घ्यायचं 0,-9. त्यातच दुसरे आहे, तुम्ही पहा इथे 4,-1. 4 एक्स अक्षावर -1 वाय अक्षावर. इथे 4,-1. पुढची संख्या आहे 5,-1. एक्स अक्षावर 5, वाय अक्षावर 1. धन वाय अक्षावर वरी असतात, त्यामुळे लक्ष द्या. पुढची संख्या आहे 6,-3. एक्स अक्षावर 6 आणि वाय अक्षावर 3. इथे 6,3. आता ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे. जसं आपण पहिली रेषा जोडून घेतली त्याही तसंच ही पण रेषा जोडून घ्यायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता, पूर्ण बिंदूंवर ठेवायचं. स्केल छोटे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नका हो. आलंय बरोबर. हे असं पूर्ण बिंदूंवर ठेवायचं आणि रेषा मारायची. इथे एक बिंदू, इथे एक आणि इथे शेवटला एक आहे. पूर्ण करून घेऊयात रेषा. या दोन्ही रेषा आपण आता मांडून घेतल्यात. तुम्ही लक्ष देऊन पहा. आपण दोन्ही समीकरणामध्ये जे एक्स आणि वाय चलाच्या किमती काढलेल्या आहेत ते आपण आता आलेखावर मांडून घेतलेले आहेत. आता आपण याचा सामायिक बिंदू काढायचा आहे, म्हणजे ज्या दोन्ही रेषा आहेत ते कोणत्या एका बिंदूत छेदतात ते पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे ती त्या दोन्ही समीकरणांची उकल मिळून जाईल आपल्याला. आता ह्या रेषेला नाव द्यायचं आपल्याला. कोणत्या समीकरणाच्या काढलेलं होतं आपण? 2x - y बरोबर 9. तर आता याचा सामायिक बिंदू काढायचा आहे आपल्याला. इथे छेदलंय हे -3, वाय अक्षावर -3 मिळालं आणि एक्स अक्षावरही
3. या बिंदूत ज्या छेदले तो बिंदू त्या समीकरणाची उकल असतो. पण एक्स अक्षावर अगोदर एक्स अक्षावरची किंमत आपण शोधायची. या बिंदूंना ही रेषा जाते 3, एक्स अक्षावर 3 आणि आडवी ही वाय अक्षावर 3. 3, -3. 3, -3 या दोन्ही समीकरणाची एक सामायिक उकल आहे. आपण उत्तरात लिहायचं दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल x, y बरोबर 3, -3 ही आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. तुम्हाला जर पूर्ण सराव संच पाहायचा असेल तर तुम्ही माझा पहिला पार्टही दुसरा पार्टही पाहू शकता. नंतर हे पहा, तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. मी बेसिकपासनं पहिल्या पार्टमध्ये शिकवलेलं आहे. आता आपण तिसरं गणित सोडवलेलं आहे. चौथं गणित सोडवायचं आहे आपल्याला. तुम्ही असंच जर मला सपोर्ट केलात तर मला पण खूप उत्सुकता होईल तुम्हाला शिकवण्यास. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या अशाच विद्यार्थ्यांना, तुमच्यासोबत असलेल्या क्लासमेटला शेअर करा. म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही मदत होईल. तर आपण सोडूयात पुढचं गणित चौथं. चला तर मग. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित आहे 3x - y = 2 आणि 2x - y = 3. तर आपण दोन रकाने मांडलेत. यामध्ये आपण x, y आणि x, y या चलाची किमती काढणार आहोत. आपण दोन्ही रकान्यात भरून घेऊयात. आता 3x - y = 2 ही किंमत आहे. आता आपल्याला याला सोप्या पद्धतीनं मांडून घ्यायचं आहे. हे बघा, हे 3x - y = 2. मी तुम्हाला समजवते, नीट लक्ष द्या. हे 3x जशाच तसं ठेवायचं. बरोबर हे वजा y आहे, तिकडे जाऊन अधिक y आणि हे जशाच तसं अधिक 2. मग y बरोबर आपल्याला काय होईल? y बरोबर हे 3x आहे, 3x हे अधिक 2 आहे, तिकडे जाऊन वजा 2. मी डायरेक्ट केली एक स्टेप, ते तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला या रकान्यामध्ये y बरोबर किमती मिळणार आहेत. मग आपण x बरोबर किमती ठेवायच्या. x बरोबर आपण पहिली किंमत घेऊयात -1, दुसरी घेऊयात 0, तिसरी 1 घेऊयात आणि चौथी 2 घेऊयात. आता यामध्ये आपल्याला y बरोबर किमती काढायच्या आहेत. त्यामुळे आपण या समीकरणामध्ये xच्या किमती मांडून घ्यायचं. मी तुम्हाला डायरेक्ट समजवलं तरी चालेल ना आता, कारण मी पहिल्या गणितात खूप सोप्या पद्धतीने समजावलं आहे. आता आपल्याला y बरोबर किंमत काढायची आहे. y बरोबर 3 गुणिले xची किंमत आहे -1. 3 गुणिले -1 -2. -3, -2. हे वजा वजा अधिक होणार आणि 5 -5 ही किंमत आपल्याला मिळणार इथे. -5 -1, -5. आता इथे xची किंमत आहे 0. हे y बरोबर 0 ठेवल्यानंतर इथं कोणत्याही संख्येने शून्याला गुणल्यास उत्तर 0च येतं. मग राहिलं -2. इथे येणार आपल्याला उत्तर -2. 0, -2. xची किंमत आहे 1. 3 गुणिले 1 3 -2 आपल्याला किंमत मिळाली 1. 1, 3 गुणिले 2 3 दुनी 6 -2 आपलं उत्तर मिळेल 4. 2, 4. आता आपलं दुसरं समीकरण आहे 2x - y = 3. आपल्याला y बरोबर 2x - 3 समजलं असेल तुम्हाला मी कसं केलेलं आहे. हे 2x तसंच जशाच तसं ठेवलं आहे. अधिक 3 आहे, इकडे जाऊन -3 आणि -y तिकडे जाऊन अधिक y झालं. मी सरळ मांडणी केली. आता आपल्याला y बरोबर इथेही y बरोबरच किमती मिळणार आहेत. त्यामुळे आपण xच्या किमती गृहीत धरू. इथे 0, दुसरी किंमत घेऊयात 2, तिसरी घेऊयात 3 आणि 4. आता इथे लक्ष द्या. इथे y, आता मी इथे समजावलं नव्हतं, इथं परत एकदा समजावते म्हणजे तुम्हाला पक्क समजून जाईल. आपल्या y बरोबर xची किंमत आता काढायची आहे. y बरोबर किंमत काढण्यासाठी आपल्याला xची किंमत ठेवायची आहे 2. xची 0 -3. y बरोबर कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास 0च -3. आपलं उत्तर किती काय मिळालं? -3. 0, -3. आता दुसरी संख्या आहे 2. इथे मी घेते y बरोबर 2 गुणिले 2 -3 बरोबर 4 - 3. आपल्याला y बरोबर किती किंमत मिळाली? 1. 2, 1.
तिसरी किंमत आहे 3. y बरोबर 2 गुणिले x ची किंमत 3 वजा 3. y बरोबर 6 वजा 3. आपल्याला किंमत किती मिळाली? 3. बघा x ची किंमत 3 असताना y ची ही किंमत 3च आपल्याला मिळाली. आता पुढची संख्या आहे 4. x ची किंमत 4 आहे. y बरोबर 2 गुणिले x च्या जागी आपल्याला 4 ही किंमत ठेवायची आहे वजा 3. y बरोबर 8 वजा 3. आपल्याला y बरोबर किंमत मिळून जाईल 5. 4, 5. तर आता आपण दोन्ही रकान्यामध्ये आपण किमती काढलेल्या आहेत. आपण दोन्ही समीकरणावरनं x आणि y या चलाच्या आपण किमती काढलेल्या आहेत. तुम्ही लक्ष देऊन पहा. आपण किमती आता आपल्याला ह्याच किमती दोन्ही चलाच्या किमती आता आपल्याला आलेखावर मांडून घ्यायचं आहे. चला तर आपण मग या किमती आपण आलेखावर मांडून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण x आणि y चलाच्या काढलेल्या किमती आपण आता आलेखावर मांडून घेऊयात. त्यातलीच पहिल्या रकान्यातली पहिली किंमत आहे -1, -5. x अक्षावर -1 आणि y अक्षावर -5. इथे येणार -1, -5. आपण निर्देशांकही दाखवून घ्यायचे. दुसरी किंमत आहे 0, -2. आता y अक्षावर डायरेक्ट -2च येणार. y अक्षावर -2 खालतीच येणार. इथे -2. 0, -2. सॉरी हे इथं चुकलं आपलं इथे, कारण इथे वजा होईल ना. इथे आपलं नाव द्यायचे त्याला 0, -2. तिसरी किंमत आहे 1, 1. x अक्षावर ही 1 आणि y अक्षावर ही 1. दोन्ही धनमध्ये आहेत, त्यामुळे धन दाखवायचं. आता पुढे आहे 2, 4. x अक्षावर 2 आणि y अक्षावर 4. इथे आले बघा 2, 4. आता आपण हे जे निर्देशांक दाखवले आहेत त्याला आपण एका रेषेने जोडून घ्यायचंय. इथे आपण रेषा जोडून घेतली आहे. या रेषेला आपण नाव द्यायचं 3x - y बरोबर 2. 3x - y बरोबर 2. आता दुसऱ्याही समीकरणामध्ये आपण ज्या x आणि y चलाच्या किमती काढल्या त्या आहेत 0, -3. -3 y अक्षावर इथे येणार 0, -3. पुढचं आहे 2, 1. 2 आणि हे 1 इथे 2, 1. पुढची संख्या आहे 3, 3. हे 3 आणि हे 3 इथे. x अक्षावर ही 3 आणि y अक्षावर ही 3, दोन्ही धनमध्ये. पुढचं चलाची किंमत आहे x आणि y चलाच्या 4, 5. x अक्षावर 4, y अक्षावर 5. इथे येणार 4, 5. आता आपण ही पण रेष जोडून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. इथे एक बिंदू आहे, इथे एक आहे. तुम्ही लक्ष द्या, कन्फ्यूज नका होऊ. तुम्हाला दिसत नसेल तर इकडनं रेषा मारते. आपण दोन्ही जे बिंदू काढलेले आहेत त्या बिंदूंना आपण जोडून घ्यायचं, रेषा मारून घ्यायची. सॉरी, नीट स्केल पकडून गच्च रेषा मारायची. हे पहा, ही आपण रेषा मारलेली आहे. या रेषेला आपण नाव द्यायचं 2x - y बरोबर 3. आता लक्षात घ्या, या दोन्ही एक सामायिक समीकरणाची उकल आपल्याला इथं तुम्हाला दिसतच असेल. ज्या दोन्ही एक सामायिक रेषांची उकल आहे ती कशी ओळखायची? आपण आलेखावर किमती मांडलं आणि त्या रेषा जोडून ज्या दोन्ही रेषा ज्या बिंदूमध्ये छेदत आहेत त्या बिंदूंना त्या एक सामायिक समीकरणाची उकल असे म्हणतात. आता तुम्ही पहा, इथे दोन्ही रेषा या बिंदूत छेदल्या आहेत. हा बिंदू कोणता आहे? -1, -5. मग आपण काय लिहिणार उत्तरामध्ये? दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल कंसात x, y बरोबर -1, -5 ही आहे असं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा
विचारलं जाईल एक सामायिक समीकरणाची उकल काढा म्हणून, मग आपण काय करायचं, दोन्ही समीकरण सोप्या पद्धतीत मांडून घ्यायची. एक्स किंवा वाय चलाच्या किमती गृहीत धरायच्या, काढायच्या, नंतर एक्स आणि वाय चलाच्या किमती आलेखावर मांडून घेऊन ज्या एका बिंदूत दोन्ही रेषा छेदतायत त्या बिंदूला त्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे असं म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 5वा. 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. यात आता आपण रकाने मांडून घेऊयात, म्हणजे आपल्याला x आणि y चलाच्या किमती लिहिण्यास सोपं जाईल. मी पहिला रकाना मांडलेला आहे, आता पुढचा रकाना मांडून घेऊ. यात आपल्याला x आणि y चलाच्या किमती काढून भरायच्या आहेत. तर पहिलं समीकरण आहे 3x वजा 4y बरोबर वजा 7. इथे आपण x आणि y चले अशी नावं देऊन घेऊयात दोन्ही रकान्यात. आता हे पहा, 3x वजा 4y बरोबर वजा 7. याला आपण सोप्या पद्धतीने मांडायचं आहे, म्हणजे आपल्याला सोपं जाईल पुढे एक चलाची किंमत काढताना. आता हे 3x जशाच तसं ठेवायचं. हे वजा 7 आहे, इकडे जाऊन अधिक 7 करायचं याला, आणि हे वजा 4 आहे, तिकडे जाऊन अधिक 4 आहे. मग आता आपल्याला कोण सहगुणक काढायचा इथला, एक गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात करायचं त्याला. 3x अधिक 7 भागिले 4 बरोबर y. आपल्या y बरोबर काय मिळालं, 3x अधिक 7 भागिले 4. आता आपल्याला y बरोबर किमती मिळणार आहेत, त्यामुळे आपण x बरोबर किमती गृहीत धरायच्या x चलाच्या. इथे वजा 1 घेऊयात, पुढची घेऊयात, इथे वजा 1 झालं, इथे 1 घेऊ, दुसरी 3, आणि आता ही छोटं झालं, आपण मोठी एखादी संख्या घेऊयात 5. आता एक्सची किंमत वजा 1 असताना आपल्याला y या चलाची किंमत काढायची आहे. तर आपण याच सूत्रानुसार काढायचं. काय आहे समीकरण, y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. एक्सची किंमत आहे वजा 1. आता आपण मांडून घ्यायची किंमत जशा तशी, अधिक 7 भागिले 4. y बरोबर वजा 3 अधिक 7 भागिले 4. आपल्याला किंमत मिळून जाईल अधिक वजा वजा 4 भागिले 4. आपल्याला एक किंमत मिळाली, y बरोबर 1 ही किंमत मिळाली. आपण इथे लिहून घेतलं. आता पुढची संख्या आहे 1. आपण यावरच नाही, पुढे करूयात, चला तुम्हाला पटकन समजेल. एक्सची किंमत 1 आहे, एक्सच्या जागी 1 आपण मांडून घेतलं. 4, 3 अधिक 7 भागिले 4. 7 आणि 3 10, बरोबर आहे, 7 आणि 3 10 भागिले 4. 4 1 4, 4 2 8, 1 उरलं, 2 उरले, आणि परत एक शून्य घेतला म्हणून इथे पॉईंट दिला, 20 झालं, 4 5 20. आता y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 2.5. घाबरायचं काही कारण नाही, आपण आलेख सोडवताना त्याला समजून घ्यात कसं आलेखावर मांडायचं. किंमत y ची आपल्याला मिळाली 2.5. इथे लिहून घ्यायचं 1,2.5. आता पुढची किंमत आहे आपल्याला 3. इथे लिहूयात y बरोबर 3 गुणिले 3 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 9 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 9 7 16 भागिले 4. 4 1 4, 4 1 16. y बरोबर आपल्याला किती किंमत मिळाली, 4. 3,4. आता पुढची संख्या आहे 5. y बरोबर 3, एक्सच्या जागी 5 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 5 3 15 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 15 आणि 7 22 भागिले 4. 4 1 4, 4 5 20, 2 उरले, इथं पॉईंट आला, अजून वर शून्य घेतलं, 20, 2 उरलं होतं, त्यावर शून्य घेतलं, 20 झालं, अजून परत एकदा 4 5 20. आपल्याला 5.5 ही किंमत मिळाली. इथे 5.5, 5,5.5. आता आपल्याला दुसऱ्या रकान्यातल्या किमती काढायच्या आहेत. त्यामध्ये दुसरं समीकरण आहे आपल्याला
5x वजा 2y बरोबर 0. आता इथे दुसरं समीकरणाची आपण इथे मांडून घेऊयात. काय आहे दुसरं समीकरण? 5x वजा 2y बरोबर 0. हे 5x जशास तसं ठेवलं, हे 2y वजा आहे इकडे जाऊन अधिक 2y. आपल्याला आता समीकरण हे चल सहगुणक काढायचे चलाचा. 5x गुणाकारात आहे इकडे जाऊन भागाकारात, हे बरोबर y जशास तसं आलं. आपल्याला y बरोबर काय मिळालं? 5x वजा 2. आता इथे पण y चलाच्या किमती मिळणार आहेत. आपण इथे पण x चलाच्या किमती गृहीत धरूयात. पहिली संख्या घेऊयात, इथे वजा 1 घेतली, इथे वजा 2 घेऊयात, परत 0 1 आणि 2. आता इथे आपण y बरोबर 5x वजा 2 यानुसार आपण आता बाकी सगळ्या पूर्ण y चलाच्या किमती काढणार आहोत दुसऱ्या सारणीतल्या. तर y बरोबर x ची किंमत आहे वजा 2. मी डायरेक्ट करते. 5 गुणिले वजा 2 वजा 10 भागिले 2. किती आपल्याला उत्तर मिळालं? वजा 5. वजा 2 वजा 5. पुढची संख्या आहे, इथेच लिहिते मी, y बरोबर 5x. x ची किंमत आहे 0. 0 भागिले 2 किती मिळणार आहे आपल्याला? 0च. मी इथे 0, x ची किंमत किती आहे आता इथे? 1. y बरोबर 5 गुणिले 1 5 भागिले 2 बरोबर 1 बे 2 4, 1 उरलं, 5 बे 10 झालं, बे 5 10, 2.5. 1,2.5. दुसरी संख्या आहे y बरोबर 5 गुणिले 2 10 भागिले 2 बरोबर 5. आपल्याला x आणि y चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. आता आपण या किमती आलेखावर मांडून घेऊयात. आता मी या गणितात शिकवते आलेख कसा मांडायचा. अगोदर y अक्ष काढून घ्यायचं, y अक्ष असं नाव द्यायचं इथे. आता x अक्ष काढायचं, मधोमध काढायचं y अक्षाच्या. इथे घेऊयात आपण. याला आपण x अक्ष असं नाव द्यायचं. प्रमाण लिहायचं विद्यार्थी मित्रांनो वरील. प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक. आता आपण इथे किमती लिहून घेऊयात. इथे 0, x अक्षाचाही 0 आणि y अक्षाचाही 0. इथेच x अक्षावर उजव्या बाजूला धन संख्या असतात. लक्षात घ्या, x अक्षावर उजव्या बाजूला धन संख्या लिहायच्या, x अक्षावर डाव्या बाजूला ऋण संख्या लिहायच्या. प्रत्येक दोन्ही अक्षावर प्रत्येक बाजूला समान अंकापर्यंतच लिहायचं. म्हणजे इथे 7 पर्यंत लिहिलं, इथं 5 पर्यंत लिहिलं असं नाही करायचं. आता y अक्षावर x अक्षाच्या वरी y अक्षावर धनसंख्या असतात. इथे पण 7 पर्यंत. y अक्षावर x अक्षाच्या खाली ऋण संख्या असतात. दोन्ही अक्षावर चारही बाजूला आपण समान अंकापर्यंतच लिहायचं. आता आपण इथे पहा दोन्ही मांडणे आहेत. पहिली इथे x आणि y ची किंमत आहे -1,1. -1 x अक्षावर आणि 1 y अक्षावर. इथे निर्देशांकही दाखवून घ्यायचे. -1,1 1,2.5. x अक्षावर 1 आणि y अक्षावर 2.5. इथे हे 2 आणि हे 5 रेषा इथे 1, इथे 2.5 लिहायचं. हे काय नाही.
इथे चिन्ह वगैरे काही नाही. 1,2.5. पुढची संख्या आहे 3,4. एक्स अक्षावर 3, एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 4. इथे पहा 3,4. पुढची संख्या आहे 5,5.5. इथे 5, वाय अक्षावर 5.5. हे 5 येतं आणि वरचे पुढचे 0.5 येतं. 5,5.5. आता आपण ही रेषा जोडून घ्यायची. नीट लक्ष देऊन रेषा जोडा विद्यार्थी मित्रांनो. रेषा आपण जोडून घेतली. या रेषेला आपण नाव द्यायचं 3x - 4y = 7. आता दुसऱ्या मांडणीतल्या घ्यायच्या आपण x आणि y च्या किमती -2, -5. x अक्षावर ही -2 आणि y अक्षावर ही -5. x अक्षावर -2 इथे आणि -5 y अक्षावर इथे. -5 -2. अगोदर x अक्षावरचे निर्देशांक दाखवायचं. -2, -5. 0, 0 हे इथेच येईल, मग त्यामुळे काही दाखवायची गरज नाही. 1,2.5. 1,2.5. 1, आपल्याला किती उत्तर मिळाले? 2.5. दोन्ही एकत्रच येते बहुतेक. दोन्ही एकत्रच येते इथं, म्हणजे तोच आपला एक समीकरणाची उकल मिळेल असं वाटतंय. तर चला आपण पुढे सोडून घेऊयात. काय आपलं उत्तर? 1,2.5. इथे दाखवलेलंच आहे, काय दाखवायची गरज नाही. आता पुढचं 2,5. x अक्षावर 2, y अक्षावर 5. इथे 2,5. आपण रेषेला जोडून घ्यायचं. हा एक बिंदू, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू जोडून घेतला आपण. हा बिंदू, तर आपल्याला हा बिंदू दोन्ही रेषांमध्ये एक म्हणजे छेदणारा भेटला. त्यामुळे आपल्याला या दोन्ही एकसामायिक समीकरणाची उकल काय भेटेल? 1,-2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.2 पूर्ण पाहिला आहे. म्हणजेच एक 6वा प्रश्न राहिला आहे, तो तुम्ही सोडवून पहा. मी 5 प्रश्न सोडवून दाखवलेले आहेत तुम्हाला. पुढचा 6वा तुम्ही ट्राय करा. नाही जमत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी 6वाही घेते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनाही मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.